उरलेला आहे. ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब, माझा जिव्हाळ्याचा एक मित्र, ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती 1.5 वर्ष. तो आज पुन्हा माझ्यासाठी इथं धावून आला. ते आमदार उत्तमराव जानकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ माने, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी, तालुका अध्यक्ष गुंडा खटकाळे, दादासाहेब वाघमोडे, सागर पाटील, दिग्विजय पाटील, सर्व इतर आज मित्रांनो, ही लढाई खऱ्या अर्थानं आहे ती सांगोला नगरपालिकेची निवडणूक. ही लढाई आहे, ही फटाकड्या भाषा, ही आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. आज आपल्याला गुलाम बनवलं, इंग्रजाने गुलाम बनवलं, त्यापेक्षा ही मोठी गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली. आणि हाच धोका आहे. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू पाटील 51 वर्ष, दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं. आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानणं चालत होता. हे आमचं राजकारण. आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं. हेलिकॉप्टरने येतं, धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सोटायचं, दाब द्यायचा, दाब दापाशा दाखवायला चाललंय काही नेमकं. निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करा फिरायला काय? तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची. उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकरावा जाहीर केला का मी आनंदा माने जाहीर केला होता? तुम्ही सांगा खरं बोल. उमेदवार जाहीर केला सगळ्या पक्षाने, मिटिंग घेतली. शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकरावा उमेदवार. जयाभाऊ नाव मला ठेवतात. 50 वेळा गावात आला माझ्या त्या ऑफिस कुठं जात आहे, भुयारातनं गाडी बाग 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 वाजत जाते. ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरडिया बांधल्या जातात. आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मध्ये पोराच्या तर मिळाला सातूबाळा, सारखंच मग चौदार जेवण करायचं तिकडे गापळात. ही लढाई मी जास्त बोलत नाही. या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले. त्या 200 कोटी रुपयाची जर तुम्हाला काय दया माया दाखवायची असेल, काय हे आपल्याला साहेबांनी दिलेले त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण हे चिन्ह मला झटका नाही. दीपक आबा सावंत पटेल आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदीच खाताना इथपर्यंत आता जरा वळलं, जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळत सुटतात बाळासाहेब हृदया मागल्यावर. काय अंदाज, काय दीपक आबा
दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता पिता उघडं पडलं म्हणाल, इतका बारका शाही बापू नाही. तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या आणि ती जवळ्याला कशा गेल्या, टायमिंग माणसाची नावं मला विचार. मी का बसलो होतो निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहून काय बोललो नाही, टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जोवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही. कशासाठी तोडलं, काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय धरली, पाय दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 मताचं माणसं निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल बोलला, नागपूरला घेऊन गेलो, यांनी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बाजल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो ना. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी मागला असताना कशासाठी मागावा? मला निवडणुकी भीती नाही, लढला नाही. रक्त भोसले गणाड्याच्या भाजी प्रभू लढला, तानाजी मालुसरे लढला, भाजी कांकर लढला, जावटीच्या दिल्लीत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्यात बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातातली अवलाद आहे. नरड तुटून पडलं तरी माग पुढं बघणार नाही. तू स्वाभिमान मेलो तर घाण ठेवणार नाही. एवढं सांगतो, ही लढाई स्वाभिमानाची, ही लढाई तुमची माझी, ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची. जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्याने आपल्या सांगोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे, त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी केसाळ तिथं मग धनुष्यबाणाला मारा. आणि हे जे बसले मला माहित आहे, घाबरून त्यांना बी कळलंय, सगळे कपारटे बोलले, काम झालंय तमाम. आता रात्री बसल्या 2 हप्ते काढायला बघा. सांगोलचं आलो का, सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे एवढ्या तुझं आपच्या दिशाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय, एवढं ते खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावला आमच्या हातात आमचं मनगाठा एवढं देणार. पेटवून ओढलं तर सरळ काहीच कुणाला जावं का, धपकवत आहे मला धपकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली कालची माकडं आले ती मला धपकवते. एक जण येते लय अवघड आहे, दीपक आव्हानं बोलून घेऊ ना, लय अवघड आहे, लय अवघड झालं. तुम्ही तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या होय म्हणा काय म्हणतो पुन्हा द्यावं लागेल. दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीस साहेबांना भेटू, मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा देलो. बाळू केदार मला द्यायला काय, तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का, काय कळतं का नाही? राजा पडलो तरी राजाचा, हरलो तरी राजा. या तालुक्याला 2च राजे, एक भाई गणपतरावजी देशमुख आणि एक शहाजी पटेल सोडून या तालुक्याला कोणी धपवायचं नाही. हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार
त्यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून सांगतो तुम्हाला, निवडणूक जिंका, घरादारात जावा, लढाई जिंका आणि गुलालाची उधळण करत आनंद मानेला शेतकऱ्यांच्या भाई गणपतराव देशमुखच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाळणा व्हायला होता या पाळणा. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळ मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान हाय. मी काळजी करू नका, धमाके सांगा. आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो.